प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं राजकारणाभोवती आणि सत्ताकारणाभोवती चर्चा होते. अर्थात कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही राज्यात, कुठल्याही देशात सत्ताकारणाची आणि राजकारणाची चर्चा ही लोकांनाही आवडत असते, ती प्राधान्यक्रमावर असते. कारण राजकारण आणि सत्ताकारण हे लोकांच्या जीवनावर, लोकांच्या दैनंदिन जीवनावर ते प्रभाव पाडणार असतं. वस्तूंच्या किमतीपासून तर घरात येणाऱ्या सगळ्याच वस्तूंपर्यंत, म्हणजे ते पाणी जरी असलं तरी त्या वस्तूंपर्यंत राजकारण हे प्रभावी करत असतं. आता आपल्या देशामध्ये गेली 4 ते 5 दिवस जी चर्चा होते आहे ती प्रामुख्यानं उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर, जगदीश धनखड यांचा राजीनामा दिल्यानंतर देशामध्ये जी चर्चा होते आहे की का हा राजीनामा झाला असेल. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चर्चा होते आहे, त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, प्रसार माध्यमांवर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. सगळीकडून चर्चा होत असताना देशातल्या ज्या समस्या आहेत जनतेच्या जीवनामध्ये, तरुणांच्या जीवनात बेरोजगारीची असेल, महागाईची असेल, आणि त्याचप्रमाणे मतदारांच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी जो सातत्यानं आरोप केलेला आहे की मतदार कसे वाढवले जातात, घटवले जातात, आणि बिहारमध्ये SIRच्या माध्यमातून मतदारांना, म्हणजे खास करून दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि ओबीसी मतदारांना, गरीब मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव एक प्रकारे निवडणूक आयोग कसं करतं हे सगळं मांडलं जात आहे. पण तरीही उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं आपण अगदी काही मिनिटांची ही चर्चा करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्वाचं कारण की अनेक विशेषज्ञ सांगतात की हे सगळं मोदींच्या प्रभावातून झालेलं आहे. काही विश्लेषकांचं तर त्या पलीकडे की संघ आणि मोदी यांच्या वादाचं हे फलित आहे, कारण संघ मोदीच्या लोकांना शह देऊ पाहतोय आणि म्हणून हा राजीनामा आलेला आहे. या जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी मोदी हे राजकारणातून देशाच्या केंद्रीय सत्ताकारणात जेव्हा आले तेव्हापासून सगळ्या गोष्टी ते राजकारणाच्या भोवती आणि सत्ताकारण आपलं स्थिर आसन ठेवण्यासाठी ते करतात असं म्हटलं जातं. आगामी काळामध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या काळामध्ये या निवडणुका होतील. आणि बिहार हे असं राज्य आहे, उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचा आपण संयुक्तपणे उल्लेख नेहमी करत असलो तरी उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत म्हणजे काँग्रेसची सत्ता राहिली, बसपाची सत्ता राहिली, सपाची सत्ता राहिली आणि भाजपाची सत्ता राहिली. म्हणजे उत्तर प्रदेश हे टोकाच्या सत्ता पक्षांना सत्तेवर आणण्या इतपत आपल्या राजकारणाला गती देत असतं. परंतु बिहारचं राजकारण जर आपण पाहिलं तर बिहारच्या राजकारणामध्ये, खास करून 70 नंतरचं बिहारचं राजकारण जर पाहिलं तर या राजकारणामध्ये सामाजिक समतेचा, समाजवादाचा आणि मध्यम जातींचा आणि खालच्या जातींचा मतदार म्हणून पगडा राहिलेला. बिहार राज्याच्या निवडणुका येण्यापूर्वी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा राजीनामा घेण्यामागे म्हणजे हालचाली या मोदींच्या आहेत की संघाच्या? खरं तर बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी मोदी यापूर्वीही ते जंग त्यांनी पछाडलेली आहे. मागच्या निवडणुकांमध्ये संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि बिहारच्या निवडणुका किंवा बिहारचा विजय त्यांच्या म्हणजे भाजपाच्या हातून गेला होता. यावेळी कुठल्याही पातळीवर माध्यमातून आपण बिहारच्या निवडणुका जिंकायच्याच ही ईर्ष्या पंतप्रधान मोदींच्या मनात म्हणजे एक राजकीय नेता म्हणून निश्चितपणे आहे. आणि त्या दिशेने जगदीश धनखड यांच्या राजीनाम्याचं हे वळण आहे का? आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये जी मशागत घेत आहेत, बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री ज्यांनी बिहारच्या आरक्षणाची खरी मुहूर्तमेढ रोवली ते कर्पूरी ठाकूर यांना मागच्याच वर्षी 17 फेब्रुवारीला त्यांनी भारतरत्न पुरस्कार दिला. आणि त्यापूर्वीच म्हणजे बिहारची बांधणी जी आहे सामाजिक दृष्टीने आपल्याला कुठल्या दिशेने न्यायची आहे याची सुरुवात मोदींनी आधीपासूनच याची चाचपणी, आखणी आणि नियोजन करण्याला त्यांनी प्रारंभ केलेला. बिहारच्या निवडणुका लक्षात घेता देशाचं उपराष्ट्रपती पद हे बिहारकडे द्यायचं का हा प्रधान उद्देश किंवा हेतू यामागे आहे का? आता बिहार मध्ये जर हे द्यायचं असेल तर निश्चितपणे अग्रक्रमाने नाव हे बिहारमधून नितीश कुमार यांचंच येणार. परंतु नितीश कुमार हे संसदीय राजकारणाच्या बाहेर जाण्यासाठी ते स्वतः तयार नसतात. किंबहुना नितीश कुमार यांना जर बिहारच्या संसदीय राजकारणातून बाहेर अशा पदावर जर गेले तर निश्चितपणे तिथलं सामाजिक समीकरण हे असमान होईल, बिघडेल आणि ते लालू प्रसाद यादव यांच्या RJD कडे अधिक झुकण्याचा त्या ठिकाणी शक्यता निर्माण होईल.
आणि मग हा धोका मोदी शाह हे पत्करू शकत नाही किंवा असा धोका ते अंगीकारू शकत नाहीत आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या चर्चेतून नितीश कुमार यांचं नाव खूप आधीच मागे पडलं. पण असं असलं तरी नितीश कुमार यांच्या भोवतीच या पदाचं वलय असलं पाहिजे आणि असावं अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत. म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, जे की कर्पूरी ठाकूर यांचे ते मोठे पुत्र आहेत, आणि या रामनाथ ठाकूर सध्या ते राज्यसभेमध्ये आहेत आणि कृषी राज्यमंत्री आहेत आणि जेडीयूशी ते संलग्न आहे. म्हणजे नितीश कुमार यांच्याशी त्यांचा थेट संबंध आहे. अशा वेळी जर त्यांना हे उपराष्ट्रपती पद जर दिलं तर त्यातून 2-3 गोष्टी साध्य होतात की बिहारच्या राजकारणातलं जे जातीय समीकरण सत्ताकारणामध्ये निर्माण करावं लागेल त्याला एक गती मिळेल. दुसरी की रामनाथ ठाकूर यांना या पदावर आणल्यामुळे नितीश कुमार यांचं संसदीय राजकारणात टिकून राहणं शक्य होतं आणि त्यांच्या नावाने बिहारमध्ये मतदान मागता येऊ शकतं. किंबहुना या निवडणुकीनंतर नितीश कुमार हे राज्याचे मुख्यमंत्री, बिहारचे मुख्यमंत्री असतील किंवा नाही हा येणारा काळ सांगेल. परंतु नितीश कुमार यांचं व्यक्तिमत्व लालू प्रसाद यादव यांना शह देण्यासाठी भाजपला किंवा मोदींना निश्चितपणे ते कामात येणारं असं नाव आहे. या सगळ्यांचा विचार केला बिहारचं राजकारण आणि मोदींचं सत्ताकारण. म्हणजे यापूर्वी मोदींनी राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद यांना आणलं, जे शेड्यूल कास्ट मधून होते. आता शेड्यूल ट्राईब मधून द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी राष्ट्रपती पदावर आणलं आणि या राजकीय सत्ता पदांच्या माध्यमातून मोदी आणि संघ यांच्यामध्येही एक संघर्ष निर्माण झालेला असावा कदाचित. कारण दोघांचीही म्हणजे मोदींच्या सत्तेचीही जी बाजू आहे आणि संघालाही जी सत्ता हवी आहे त्या दोघांचीही सत्ता ही लोकशाहीला निश्चितपणे असणारी दिसत नाही. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची एकाधिकारशाही, एक प्रकारचा एक हुकमीबाना दिसून येतो. म्हणून अलीकडच्या काळामध्ये आणीबाणीच्या काळाशी किंबहुना त्यापेक्षा कठोर काळ असण्याची आजच्या काळाची तुलना होते. तर हे सगळं जरी पाहिलं तरी मोदी यांच्या सत्ताकारणामध्ये SC ST OBC यांच्या भोवती ही पदं फिरताना जेव्हा दिसतात तेव्हा निश्चितपणे संघ आणि मोदी यांच्यामध्येही संघर्ष निर्माण होऊ शकतो की एवढ्या मेहनतीने 100 वर्षाच्या प्रयासाने संघाने जी सत्ता मिळवली आहे या सत्तेच्या निर्णायक आणि हुकमी पदांवर त्यांना वरच्या जातींच्या व्यक्तींना बसवता येत नाही, बसवता आलेलं नाही. ही जर आपण खरी गोम पाहिली, मेघ पाहिली तर या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बिहारमधूनच एखादं नाव येईल आणि हे नाव SC ST OBC या परिघातूनच येईल. कारण वरच्या जातीचं समीकरण हे बिहारच्या निवडणुकीत बसणारं नाही आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जी काही होईल सप्टेंबर महिन्याच्या आतच निवडणूक आयोगाला ही निवडणूक घ्यावी लागेल, सप्टेंबर 2025च्या आत. आणि या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार असतील ते निश्चितपणे धक्कातंत्राची बाब वापरूनच मोदी शहा हे आपल्या समोर आणतील. परंतु या दोन्हीमध्ये जे संघ आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष आहे किंवा नाही ही त्यांची अंतर्गत बाब असली तरी एक संघर्ष निश्चित होणार की उपराष्ट्रपती पदासाठी कायस्थ किंवा त्यापेक्षा आणखी वरच्या जातीचा व्यक्ती असावा ही एक प्रकारे आतून मागणी संघाची राहू शकेल. परंतु प्रॅक्टिकल राजकारण सत्ताकारणामध्ये रूपांतरित करण्यासाठी मोदींना SC ST OBC या 3 घटकांपैकी कुठली तरी व्यक्ती हवी आहे आणि म्हणून हा संघर्ष उपराष्ट्रपती पदाचा संघर्ष जो आहे तो संघर्ष असण्यापेक्षा ती सोय बिहार निवडणूक जिंकण्यासाठी करता येईल याच दिशेने आणि याच सूत्राने नरेंद्र मोदी हे वापरतील, मोदी शाह हे वापरतील आणि त्यामुळे बिहारच्या निवडणुकींच्या निमित्तानेच उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा राजीनामा आणि नव्या उपराष्ट्रपतींची निवड ही ऑक्टोबरच्या आधी होईल आणि जेणेकरून बिहारच्या मतदारांमध्ये एक सामाजिक समीकरण निर्माण करण्यात यश मिळेल अशा प्रकारचा होरा मोदी शाह यांचा दिसतो. आणि म्हणून या राजीनाम्या प्रकरणावर चर्चा होत असताना या पैलूवर की एका बाजूला SC ST OBC ही नावं पुढे करणं आणि दुसऱ्या बाजूला वरच्या जातींची नावं पुढे करणं या दोन्हींमधला जरी हा संघर्ष असला तरी हा दोघांचा संघर्ष हा लोकशाहीला विकसित करणारा नसून हा त्यांच्या अंतर्गत मतभेदाचा परिणाम आहे. परंतु एकंदरीत लोकांसाठी या दोघांचीही सत्ता सूत्र मात्र
सारखी आहेत आणि ती एकाधिकारशाहीकडे नेणारी आहेत, अशा प्रकारचं वास्तव या दोन्ही सत्तांमधून असू शकेल. परंतु या पैलूवर माध्यमांमध्ये चर्चा झालेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही हा पैलू आपल्या समोर विचारार्थ ठेवत आहोत. आपल्याला यावर काय वाटतं त्या आपल्या सूचना आपण निश्चित कळवा, यावर आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो याबद्दलही आपली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल.